पहिल्या इयत्तेपासून हिंदी शिकवण्याच्या संदर्भातले दोन्ही जी.आर. सरकारनं रद्द केले आणि यानंतर 5 जुलैचा मोर्चा जो आहे तो ठाकरे बंधूंनी रद्द केला। मात्र दोन्ही ठाकरे बंधू आता 5 जुलैच्या विजयी मेळाव्यामध्ये एकत्र दिसतील। 5 जुलैला एकत्र विजयी मेळावा घेणार असल्याचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सुद्धा माध्यमांसोबत बोलताना सांगितलंय। दरम्यान विजयी मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ या संदर्भामध्ये दोन्ही पक्षांचे नेते एकत्र येऊन चर्चा करतील आणि निर्णय घेतील। दरम्यान विजयी मेळाव्याला कोणतेही लेबल लावू नये असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं। यासोबतच सरकारनं कोणतीही समिती नेमली तरी चौथीपर्यंत हिंदी नको या भूमिकेवरती ठाम राहणार असल्याचं सुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। तर राज ठाकरे यांनी नेमके कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत आपण जाणून घेऊया। त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केलं तर 5 तारखेला घेऊया का। म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तर त्याप्रमाणे 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकार्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे। मी आता जी तुम्हाला भूमिका जी मांडलेली आहे याच्या अगोदर 1ली ते 5वी हिंदी चालणार नाही। ते जाधव येऊ देत नाही तर अजून कोणी येऊ देत। कळलं का? महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा मराठी माणसांनी विरोध केलेला आहे या गोष्टीला, याची जाणीव मला असं वाटतं जाधवांना असावी। हिंदी